रामभक्त गेल्या अनेक दिवसांपासून शेकडो वर्षांपासून खरं तर ज्याची प्रतीक्षा होती तो सोहळा अभूतपूर्व असा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि तुम्ही अयोध्येत आहात। काय सध्याचं वातावरण आहे? अगदी काही तासांवर हा सोहळा येऊन ठेपल्यामुळे खरं तर संपूर्ण देशवासियांची जी उत्कंठ आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे। अक्षय, श्रीकांत, खरं तर अवघे 15 तास उरलेले आहेत। ज्या क्षणाची संपूर्ण भारतवासी जे वाट बघतायत तो क्षण अखेर येणार आहे। 15 तास राहिलेले आहेत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येत सगळं सध्या राममय वातावरण झालेलं आहे। मी अयोध्येतील लता मंगेशकर चौकाजवळ आहे आणि हा सगळा परिसर जो आता बघितलं तर रात्रीचे 9 वाजतायत। उत्तर भारतात खरं तर सध्या थंडीची लाट आहे, धुक्याची चादर खूप लवकर या ठिकाणी पसरते, तरी सुद्धा भाविक थंडीची फिकीर न करता रस्त्यावर उतरले आहेत। त्यांना देखील राम जन्मभूमी सोहळा अनुभवायचा आहे। त्यासाठी जय श्रीरामचे नारे देत हातात झेंडे घेत लोक जे आहेत ते रस्त्यावरून आपल्याला फिरताना दिसत आहेत। खरं तर भक्तिमय आणि चैतन्यपूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। रस्त्यावर जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रमुख हा रस्ता आहे आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फुलांची आरास जी आहे ती केलेली आहे। प्रत्येक टप्प्याटप्प्यावर तोरण असतील किंवा इतर फुलांची सजावट असेल ती करण्यात आलेली आहे। रामाची प्रतिकृती उभारलेली आहे आणि हे जे स्तंभ आपण बघतोय दिव्यांचे स्तंभ आहेत त्याला सूर्यस्तंभ म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि हे सूर्यस्तंभ जे आहेत ते अनेक पर्यटकांचं अनेक रामभक्तांचं खरं तर लक्ष वेधून घेत आहेत आणि हे सगळे भाविक जे आहेत ते आता हळूहळू त्यांच्या घरी निघालेले आहेत, पण मुखी श्रीरामाचा जयघोष त्यांच्या मुखी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच नागरिक सकाळी उद्या पुन्हा रस्त्यावर आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे। पण त्यापूर्वी या ठिकाणी अगदी भक्तिमय वातावरण जे आहे ते अयोध्या नगरीत आपल्याला पाहायला मिळाले आणि उद्या ठीक 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि रामलल्लाचे नयन सौंदर्य दृश्य जे आपल्याला पाहायचं होतं ज्याची उत्कंठा आता सगळ्या रामभक्तांची शिगेला पोहोचली आहे। त्यामुळे खरं तर अक्षय आपण पाहतोय केवळ अयोध्येतच नव्हे तर देशभरामध्ये खरं तर या घडीला हेच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि उद्या होणाऱ्या या सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।